नमस्कार, मी स्वाती वैभव बहिरे, सांगोला टीममधून आहे, राहणार उंबरगाव. मी माझ्या मिस्टरांना स्वतः रिझल्ट घेतला होता. आता त्यांना जेवता पण येत नव्हतं. आता एवढा कंबर आणि मधला दुखत होता त्यांचा. आता ती ज्या वेळेस असं बसले ना तर असा डबा पुढं घ्यायचा आणि पाठीमाग असं हात ठेवायचे आणि मग जेवायचे. आता त्यांना कास पण भरवता येत नव्हतं, एवढा त्रास होतो त्यांना. आता डबा ठेवून मग ताट ठेवायचं, मग ती जेवण करायचे. पण ते अमृत ज्यूस आणि आर्कोजी हे दोन्ही घेतलं, 3 महिने पूर्ण झाले. आता त्यांना कसलाही त्रास नाही. आणि मी माझ्या आईला पण स्वतः दिलं करकमला. ज्यावेळेस तिला मुळव्याधाचा त्रास होता, तिनं मुळव्याधासाठी औषध घेत नव्हतं, पण तिचा परवा फोन आला की तिनं बीपी आहे म्हणून सांगितलं नव्हतं. डॉक्टरकडे चेक करायला गेली तर डॉक्टरनी सांगितलं की बीपी पूर्ण कमी झालाय, ताई तुम्ही गोळी बंद करा. माझ्या आजीचा पण रिझल्ट, आजीचं वय आहे 80, तर त्यांना चक्कर येत होती, आजीला गुडघे दुखत होते आणि काठीवर असं चालता येत नव्हतं. तर आजीनं माझ्या आर्थोजी आणि अमृत ज्यूस दिलं. तिला आर्थोजी दिलं नव्हतं पहिल्यांदा, एवढं वय आहे म्हणलं तिचं, आता तिला त्रास होईल म्हणून. पण ती म्हणली की नंतर मला आर्थोजीची कॅप्सूल दीच म्हणली, मी घेतीच. आजी म्हणलं तुला त्रास होईल, नको म्हणली, दी म्हणली. तिने 1 महिना कॅप्सूल घेतली, तिला काही त्रास झाला नाही. लोकांना होतो त्रास, कॅप्सूल घेतली, माझं कंबर दुखतंय, मणका दुखतंय, डोकं दुखतंय, उलटी होती, काही होते असं बोलतात, पण तिला काही त्रास झाला नाही. आणि जेवढे मी रिझल्ट घेतले, माझ्या मावशीला दिलं, मावशीला दिल्यानंतर तिचे पण ना वजन होतं. आज तिचं 95 वजन होतं, तर तिचं 10 किलो एक वजन कमी झालेलं आहे. दम्याचा त्रास होता, कमी झाल्यामुळे त्याचा त्रास कमी झाला. आणि माझ्या बहिणीला पण दिलेलं होतं, तर बहिणीला दिलं होतं मुतखड्यासाठी. परत तिचं पाय दुखत होतं, कंबर दुखत होतं, तिला पण कमी झालेलं. आणि असं केलंय की बाहेर कुणाचाही रिझल्ट घेतलं नाही, घरातच अगोदर रिझल्ट सगळे घेतले. का तर घरातलेच आधी रिझल्ट घेतले तर बाहेरची लोक विश्वास ठेवतात, नाहीतर कोणीही विश्वास ठेवत नाही. आता मगाशी ताईंनी सांगितलं बैठकीच्या असल्यामुळे काय काय जण म्हणते ती बैठकवाली आता बोलते ती, बरेच बोलते ती. पण आपण जे करतोय ना ते लोकांच्या आरोग्यासाठी करतोय. का तर लोकांचं कसं माहितीये का, आरोग्य जर उत्तम असेल तर लोक आज पुढे येऊ शकतात. तर त्यांना माहितीये माझं आरोग्य उत्तम असेल तर मी समोर जाऊन बोलू शकते. आता सगळी म्हणतात ताई तुम्ही कसं काय औषध घेतलं, तर त्रासच नाही काय आपलं, तर औषध कसं. पण परवा लखन सरांनी पण सांगितलं की ज्यांना त्रास नाही, ज्यांना त्रासच होत नाही, अशांसाठीच अमृत ज्यूस.